सर्वांना नमस्कार. तर आज रात्रीच्या जेवणासाठी मी बनवलेलं होतं इथे छान मसाल्याचं भरलेलं वांगं. तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं होतं. आलं, लसूण, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं हे सर्व भाजून घेते छान तव्यावर. आणि त्यातच थोडासा कच्चा मसाला पण भाजून घेणार आहे. तर खूप दिवसांपासून आम्ही ही अशी मसाल्याची भाजीच खाल्लेली नव्हती. आणि तसंही माझा वर्षाचा जो काळा मसाला आहे तो संपलेला आहे, त्यामुळे मी इथे कच्च्या मसाल्याचा वापर केलेला आहे. तर मसाल्याच्या वांग्याची जी रेसिपी आहे ती मी शॉर्टमध्ये टाकलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास नक्की बघा. इथे भाजीमध्ये कच्च्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो आणि भाजी पण खूप छान घट्ट होते. आणि खरंच म्हणजे थोडीशी कसुरी मेथी टाकली ना त्यामध्ये की आणखीनच त्याला छान टेस्ट येते. तर शुभ्राचे पप्पा आणि विवान दोघेही गावात गेलेले होते आणि शुभ्राने 2-3 दिवस आधीच त्यांना हे डार्क जे चॉकलेट आहे ते आणायला सांगितलेलं होतं. तिला वाटलं पप्पा आता विसरून गेलेत की काय, पण त्यांनी आठवणीने तिच्यासाठी ते आणलेलं होतं. आणि विवानने मात्र त्याच्यासाठी हे पॉकीमॉनचे कार्ड आणलेले होते खेळण्यासाठी. तर दोघांनीही ते छान कॅडबरी खाल्लेली होती. डार्क कॅडबरी होती ही आणि थोडीशी कडवट पण लागत होती. तर शुभ्राच्या पप्पांनी येताना त्यांना काही थोडासा भाजीपाला दिसलेला होता, तर सोबत त्यांनी ते पण आणलेलं होतं. तर मसाला भाजून झाल्याच्या नंतर तवा गरमच होता, त्यामुळे मग मी भाजी टाकण्याच्या आधीच भाकरी बनवून घेतलेल्या होत्या, कारण शुभ्राच्या पप्पांना ज्वारीची भाकर पाहिजे होती. तर त्यांच्यासाठी छान ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि आमच्यासाठी पोळ्या बनवलेल्या होत्या. तर एका बाजूला माझा भात पण झालेला होता. मग इथे मसाला थंड होईपर्यंत मी छान पोळ्या पण बनवून घेतलेल्या होत्या आणि भाकरी पण बनवून घेतलेल्या होत्या. तशी तर मी आधी भाजी टाकते आणि मग गरमागरम पोळ्या बनवते, पण आज माझा तवा गरम होता आणि मग त्यासाठी परत गॅस वाया घालवायचा. तर त्यामुळे मसाला पण थंड होईल आणि इकडे माझ्या भाकरी पोळ्या पण बनवून होतील, त्या दृष्टीने मी आधी भाकरी पोळ्या बनवून घेतलेल्या होत्या. आणि तसंही मसाल्याची भाजीसोबत भाकरी जर असली तर अजूनच छान लागते. पण आमच्या घरामध्ये अगदी वेगळं आहे. मला आवडते बाजरीची भाकर, शुभ्राच्या पप्पांना आवडते ज्वारीची भाकर. शुभ्राचं तसं काही नाही, तिला कुठलीही भाकर द्या म्हणजे अर्धीचं खूनभर खाते, जास्त काही खात नाही, पण मग कुठलीही द्या खाते ती. विवानला मात्र कुठलीच भाकर आवडत नाही, त्याला फक्त पोळीच लागते. तर त्याच्यासाठी मला पोळी बनवावीच लागते. तर ह्या अशा छान माझ्या भाकरी पण झालेल्या होत्या गरमागरम आणि मग लगेचच भाजी टाकण्यासाठी मी घेतलेली होती. तर जो मसाला आहे तो छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि जे कापून ठेवलेले वांगे होते त्यामध्ये छान मीठ वाटलेला मसाला भरला आणि 5 मिनिटासाठी त्याची वाफ दाबून ठेवलेली होती. छान तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घेतला आणि मग त्यानंतर त्यामध्ये लागेल तसं मीठ, लाल तिखट, हळदी हे सर्व टाकलेलं होतं. त्यानंतर लागेल तसं पाणी टाकायचं आहे आणि मग 3-4 शिट्ट्या काढल्या की आपली भाजी तयार आहे. तर जास्त भाज्या ज्या आहेत ना त्या मी कुकरमध्येच करते, म्हणजे कमी वेळ लागतो आणि भाजी पण छान होते त्यामुळे. तर शुभ्राच्या पप्पांनी इथे छान काकडी, गाजर आणलेलं होतं जेवणासाठी, त्यांना लागतं, तर शुभ्राने छान ते कट करून घेतलेलं होतं. तर हा असा आमचा स्वयंपाक झालेला होता. छान वांग्याची भाजी, भात, भाकरी आणि पोळ्या. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.